नमस्कार, मी सौरभ कोरटकर. समृद्ध महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आता नजर टाकूयात या आठवड्यातील महत्त्वाच्या घटना आणि सरकारने घेतलेल्या प्रमुख निर्णयांवर. चला पाहूया. महाराष्ट्र आणि अमेरिकेतील आयोवा यांच्यात सामंजस्य करार झालाय. या भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारं खुली होणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. अमेरिकेतील कृषीप्रधान आयोवा राज्याशी महाराष्ट्राने हा ऐतिहासिक सामंजस्य करार केला. आयोवा हे अमेरिकेचं फूड बास्केट म्हणून प्रसिद्ध असून शेती व कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत राज्य मानलं जातं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयोवाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीत हा करार मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये झाला. महाराष्ट्राने याआधी जपान व जर्मनीसोबत सिस्टर स्टेट करार करून व्यापार, उद्योग व सांस्कृतिक देवाणघेवाणीला गती दिली आहे. अमेरिकेतील एखाद्या राज्यासोबत हा पहिलाच करार असून तो भारत-अमेरिका संबंधांना अधिक बळकट करेल अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. दिवसागणिक गुन्ह्याचं स्वरूप बदलत चाललंय. बदलत्या गुन्हेगारीनुसार तपासासाठी असलेल्या यंत्रणेत सुद्धा बदल होणं आवश्यक होतं. त्यानुसार जलद गतीनं तपास पूर्ण होण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन म्हणजेच न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळाची सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्यात येते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 27 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रात 21 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा शुभारंभ झाला होता. या लॅबचा विस्तार 21 वरून आता 59 पर्यंत वाढवण्यात आलाय. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं. या मोबाईल व्हॅन्समुळे गुन्ह्याच्या ठिकाणी पुरावे गोळा करण्याचं काम जलद गतीनं पूर्ण होत आहे. या व्हॅनच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 3432 पुरावे गोळा करून गुन्हा उकल करण्यासाठी मदत मिळाली आहे. सदर प्रकल्प महासंचालक न्यायिक व तांत्रिक संजय कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर विजय ठाकरे संचालक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय यांच्या पुढाकारानं यशस्वीरित्या राबवण्यात येतोय. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा 7वा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आलाय. राज्यातील 91,65,156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 1,892.61 कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलाय. मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील सर्व स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरण परत्वे एकल किंवा समूह पुनर्विकास करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहेत. राज्यातील महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला कालबद्ध नियोजन करून गती द्यावी, तसंच यासाठी केंद्र शासनाकडे पत्र पाठवून प्रकल्पाच्या किमान 25% निधी केंद्र सरकारकडून मिळवता येईल का यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा केला जाईल आणि राज्य शासनाकडूनही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. गीता, बायबल, कुराण आणि विकासाचं संविधान याप्रमाणे व्हिजन डॉक्युमेंट 2047 ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्व आहेत. या व्हिजननुसार भविष्यातील राज्याची धोरणं तयार करावीत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सह्याद्री अतिथीगृह इथे विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट 2047 बाबत झालेल्या बैठकीत केलंय. सहकार क्षेत्र राज्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यावर जास्त लक्ष द्यावं. उत्तम प्रशासनासाठी माहिती तंत्रज्ञान याचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्यावा. भारत नेट रिंग लवकरात लवकर विकसित करावी. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत सहकार्य द्यावं. देशातील सर्वोत्तम व्हिजन डॉक्युमेंट म्हणून हा आराखडा उभा राहील असा विश्वासही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने काढलेला शासन निर्णय हा पुराव्यांशी संबंधित असून सरसकट नाही. कुणबी असल्याचे पुरावे असणाऱ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का बसणार नाही. शासनाच्या विविध योजनांचा उद्देश ओबीसी समाजाला शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करणं हा आहे. ओबीसी समाजाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असून सर्व मागण्यांवर सकारात्मकपणे चर्चा करून निर्णय घेतले जातील अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. आम्हाला नक्कीच खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द ओबीसी समाजाच्या मंडळीला दिला होता तो नक्कीच त्यांनी आज पूर्णपणे त्यांचं आरक्षण सुरक्षित ठेवून हे काम केलेलं आहे.
हैदराबाद गॅझेट संदर्भात GR काढला. जे कुणबी आहे त्यांनी आणि ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांनी नोंदी पुरावे द्यावे, त्यांना प्रमाणपत्र मिळेल. कुणावर अन्याय होणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पष्ट केलंय. कुणबी आहेत त्यांनी ॲफिडेव्हिट द्यावं. 3 त्रिसदस्यीय कमिटी नेमलेली आहे गाव पातळीवरची, त्याचं व्हेरिफिकेशन करेल आणि ज्याची पूर्वजांची कुठली ना कुठली कशात ना कशात कुणबी नोंद असेल त्यांना दाखला मिळेल. दाखला मिळण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतर समाजावर अन्याय होणार नाही, ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने मिळावं अशा प्रकारचा तो GR आहे. तर समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागात इतकंच. पाहत रहा जय महाराष्ट्र.